जुनी वापरात असलेली मोटार खरेदीसाठी पसंत करून त्यापैकी 1,00,000 रुपये अनामत रक्कम दिली आणि विश्वास संपादन करून मोटार नेऊन उर्वरित 3,00,000 रुपये न देता फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे व त्यांच्या साथीदारांविरुद्ध सोलापुरात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। 4 चाकी गाडीचे ठरलेल्या सौद्यानुसार पैसे न देता गाडी स्वतःकडेच ठेवून दमदाटी केल्याबद्दल सत्ताधारी शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख मनीष काळजे व त्यांचे सहकारी अशा दोघांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। MIDC पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मनीष काळजे यांच्यासह आकाश मुदगल अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत। विठ्ठल दत्तात्रय मुनगा पाटील वय 39 राहणार सृष्टीनगर अक्कलकोट रोड सोलापूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीचे जुने 4 चाकी गाडी विक्री करण्याचा व्यवसाय आहे। फिर्यादी हे पुणे मुंबई येथून 4 चाकी विकत गाडी आणून सोलापूर शहरात विकत असत। दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी ते आस्था गायकपर्यंत फिर्यादीचे राहते घरी सृष्टीनगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे यातील फिर्यादीचे ओळखीचे आरोपी आकाश मुदगल यांनी फिर्यादीस त्या जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांना 4 चाकी गाडी घ्यावयाची आहे असे सांगितले। यावर फिर्यादीने त्यांच्या जवळील 4 चाकी गाडी क्रमांक MH4 FN 7878 हे वाहन यातील दोन्ही आरोपींना फिर्यादीच्या घरी दाखविले। तेव्हा त्या मनीष काळजे यांनी गाडी पसंत आहे असे म्हणून 4,00,000 रुपयाला गाडीचा सौदा केला। मनीष याने सदर ठरलेल्या सौद्यापैकी 1,00,000 रुपये हे ऍडव्हान्स म्हणून दिले। उरलेले पैसे 2 दिवसात देतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला। फिर्यादीकडील वाहन ताब्यात घेऊन व ते वाहन स्वतःचे म्हणून वापरून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करून दमदाटी केली आहे। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत। मनीष काळजे यांनी आपल्यावरील आरोप नाकारले आहेत। गुन्हा दाखल करताना पोलिसांनी आपणास बोलावून चौकशी केली नाही। पडताळणी न करताच आपल्यावर गुन्हा दाखल करताना MIDC पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पूर्वीच्या वादाचा राग काढल्याचा आरोप काळजे यांनी केलाय।